भगतसिंगाचं वाक्य आहे. भगतसिंग म्हणतात घर कोई सरकार, भगतसिंगाचं वाक्य आहे घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. देवा पा भगतसिंग काय म्हणते, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षा नहीं कर सकती, तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. अरे दादा तो आणि लक्षात ठेवा म्हणा सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे, नाम नरेंद्र काम सरेंडर, राजीनामा मोबाईल दादा राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन न होणार, नरेंद्राचा बी घ्या लागल. कारण सरगना 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 हो का सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिडा आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिडा आहे, नरेंद्र, मुखिया, एक अडाणी आणि एक अमित्या. हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालतं चोर बसले आहे आणि याचा एक सरगना आहे, त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं या चोरांना बसवल, कारण हे पुरे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे गोचीड आहे, गोचीड आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार पोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे नितीन इथेनोस्टाईन, त्याचं बॅनर बनवून आणलाय. ते बा तिकडा ए बॅनर वरता कर रे, E80 पेट्रोलचे जनक, ते तिकडे पोट्टे बॅनर घेऊन आहे आपले. ते आणलं का रे बॅनर, आण बरं इकडे या, घे रे ते पेट्रोल वाला. अना यायले सांगतो का हम कॉकरोच है, कॉकरोच 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं, फिर से जिंदा रहेंगे. आम्हाला 100 वेळा जरी कापाल ना तर आमच्या काळजातून एकच आवाज निघाल, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की, भारत माता की. तेव्हा हे बनून आणले, हे यायच्या पोट्याला मोठं करणं चालू आहे. हा, तुमच्या गाड्या पुक 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 करून बंद पडणार आहे. हा, हम कॉकरोच है, 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे. भारतातल्या पोट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र आम्ही शोलेमध्ये पाहिला होता. शोलेतला धर्मेंद्र कसा होता आणि ह्या 5 चोर. हा, आता हेलिकॉप्टरनं पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं. आता हेलिकॉप्टरनं पेपर, पहिले लक्ष दिलं असतं. 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार धर्मेंद्र आहे. आणि या धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? आवाज द्या, व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? हात वरती करा, व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? शाबाश. हे आपल्या देशाला लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का UPSCचा पेपर एकाच क्लास मध्ये, ठीक आहे, सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले.
म्हणजे आता युपीएससीचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला. नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? हा, म्हणून ठीक आहे, हे चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकायले कॉक्रोच म्हणा? मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा, ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे, पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे, आम्ही कायजात ठीक आहे, आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. त्याच्यामुळे आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा, तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही.